Halo, 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 halo. हॅलो 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 1 2 3 4 माईक टेस्ट. हॅलो, आवाज सर्वांना येतोय का रे पोरांनो? आवाज येतोय ना? पाऊस पण बाहेर आला, थंड वगैरे हवा तसा. आता आपण पण थंड व्हायचंच आहे, काय काळजी करायची नाही. आणि म्हणून हॅलो 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 दादा दादा मॉनिटर येऊ द्या थोडा अजून. हॅलो 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 चेक 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 चेक. हॅलो 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 हॅलो. आवाज सर्वांना येतोय ना नक्की? अगदी शेवटपर्यंत. येत नसेल तर सांगा, ह्यांची वाट पहिली मोकळी करा अगोदर. हे आजचं खरं यजमानी आहे. फक्त 2 दिवस काळ काढा, आधी सांगतोय ना. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रम सुरू करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी नामरे बुवा शाहिरांना विनंती करतो, शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र, आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे. माझा देखील विषय ठिकाणी घेऊन जायचं. करायची सुरुवात. गणपती बाप्पा. कुठं शोधावं तुला ग, काही कळेना मला ग. एक बात मनाला या खाती माये खाती, अग एक बात मनाला या खाती माये खाती. अग काग तू येडा मायला मला बसाती अनेक राजा. अग या जीवाची नाही नाही होती. अग काग तू येडा मायला मला बसाती अनेक राजा. जीवाची नाही नाही होती. हे माय बाबा, अरे विनवणी हात बाबा तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं म्हणून माझी विनंती तुला रे, तूच घडवील मला रे. तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. अरे तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. आहे तूच रे अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो. तुझ्या माझ्या प्रेमाची नाती आहे तूच रे माझ्या जीवनाचा खरा साथी सदैव राहो. तुझ्या माझ्या प्रेमाची नाती.
चौदा विद्या आणि 64 कलेचा दाता सुख करता दुःख करता विघ्न हत्या गजाननाला वंदन करू नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज योगीराज व भूषण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वास आराध्य दैवत राजेश्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करू राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊंना शाहिरी मानाचा मुजरा करून सिंहासन छावा धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून माझी पानसाठी माझी पदरमार माझ्या गावची माऊली आई सोनाई कुटुंबाच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री सचिनदादा मालक आणि सहकारी आयोजित माननीय श्री बापूसाहेब पाटील यांच्या समवेताने कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री सोनाई कोटेश्वरी नाच मंडळ मी शाहीर आदेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा दुर्गादेवी नृत्य कला पद्धत माळगुंड दुर्गावळीवाडी यांच्या वतीनं सगळ्या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो म्हणून ज्यासाठी केला होता अट्टहास ज्यासाठी केला होता अट्टहास तो शेवटचा दिस गोड व्हावा आणि आज मायबापानं माझे बंधू माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक सचिनदादा मालक आणि आयोजित यांचा हा अट्टहास पूर्ण झालेला आहे आणि आजची सेवा ही अभूतपूर्व मित्रांनो झालेली आहे. त्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे प्रेम आहे तुमचं हे आशीर्वाद आहे तुमचे कारण का कार्यक्रमाच्या टायमिंग वर 7चा फेरा गेला 10 वाजले कार्यक्रमाला उशीर झालेला आहे जवळजवळ 2-2.5-3 तास तरी सुद्धा तुम्ही थांबलात तुमचे मनापासून आभार मानतो. कारण मित्रांनो सांगायला अभिमान का वाटतोय थोडक्यात या ठिकाणी आवडत्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या जोडीला आता भले बाजू आदिमाईची मांडतोय पण महाराष्ट्रातील एक नावाचे 2 बैल आहेत मथुर आणि बकासूर है ना. ती जोडी तशी लोकांना आवडते तशी ह्या सुद्धा जोडीला लोकांनी पसंती दिलेली आहे. आजचा सुद्धा कार्यक्रम हाऊसफुल उद्याचा सुद्धा कार्यक्रम मुंबईचा हाऊसफुल झालेला आहे आणि म्हणून बारी या ठिकाणी ही बारी होणार आहे मित्रांनो शब्द देतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा माझे बंधू सचिनदादा मालक आणि सर्व सहकारी आमचे बाबूसाहेब पाटील या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीने पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार आज मला वारंवार कार्यक्रमाला हुकला साथ करतात माझे बंधू जीव ऑफ त्यांची प्रत्येक रियालिटी शो मध्ये ढोलकी वाजते विशाल सुद्धा बँजोला मला साथ करतात माझे बंधू ललिता देसरे कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू 2026 चा धमाका मित्रांनो मोठा आहे पंकजदादा कातळे ऍक्टरला मला साथ करते माझा भाऊ प्रणव कातळे शेतीला मला साथ करतात माझे बंधू रोहितदादा जाधव आणि मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात वारंवार प्रत्येक कार्यक्रमाला सांगतो नुसतं नाव मोठं दर्शन खोटं अशातला भाग नाही प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकच सांगतो अरे या माझ्या कोकणामध्ये अरे साधा असा एकही गाव नाही जिथे माझ्या गावा सावंतचं नाव नाही आणि म्हणून आमच्या गावाला आमच्या क्षेत्रातील सर्व या ठिकाणी आमची मंडळी आमचे या ठिकाणी सर्व ही आमची संकेत असेल या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत शाहिरी मंडळी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी माझे गुरुबंधू आणि मला गुरु समान असणारे सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी धोपट पावली आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे युवा आहे नवा पण मार्केटला सध्या छावा आहे. परवाच एक ठिकाणी कार्यक्रम झाला माझा भाऊ शुभम पाटील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात उपस्थित राहिलेला आहे. सन्माननीय शाहीर माझे बंधू तोरेवाले शाहीर सुनीलजी दगडे पावली
नंदकुमारजी बेंद्रे मावडी, विनोदजी गोड मावडी, रोहितजी माचिवले मावडी, राजजी कातकर, ओंकारजी शिताप मावडी, विजयजी निमरे मावडी, नंदकिशोर अग्रे मावडी आणि विनोदजी मांडवकर मावडी या माझ्या सर्व शाहिरी मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक, आमचे बाबा तुकारामचे मालक हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात वेळेकडे उपस्थित आहेत. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो आपली सीएसपी टीम आणि कोकणातील आपल्या नामावंत एक संगीतकार ज्यांची गाणी, ज्यांच्या संगीतबद्ध केलेली गाणी ही प्रत्येक कोकणवासियांच्या मनामध्ये एक जागा करून ठेवली. माझे बंधू पंकजदा खाडेकर आणि सर्व आमची सीएसपी ची टीम या ठिकाणी आज हजर आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू सागरदादा लोहितकर खास ग्वागरवरून आसगोरी गावातून या ठिकाणच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. या देखील मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आमचे राजूदादा खेडेकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळेकडे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा लाडका आपला कोकणकर आरची, आमचे श्यामदादा असतील, आमचा चंदन असेल आणि कॅमेरे लावलेले माझे सर्व आमचे सुजितदादा नाकरेकर असतील. ही सर्व या ठिकाणी बाकीच्यांची नावं जेवढे जेवढे दिसते त्यांची नावं घेतोय. बाकीच्या माझ्या मित्रांनी कुणी राग मानून घ्यायचा नाही. सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आता राहिलं आहे ना, जागा पण भारी आहे. वधू कक्ष आणि वर कक्ष सचिन दादा आज लावला आमचा लावूनच टाकला वाजतो. अंतरपणामध्ये धरायला नंतर यामध्ये झाला. आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार विकासजी नांगरे बुवा, त्यांचा सर्व संच, त्यांचे संगीतकार या सर्व मित्रांना शाहिरी मानाचा मुजरा मित्रांनो करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या दोन्ही शाहिरांना बोलाचा सहकारी शांततेचा आश्रय द्या अशी आशा बाळगतो. बुवांचा डायलॉग आहे ना, लय फेमस केलेला ना, मोठं गार केलं गंमतमध्ये. मग त्याला मागच्या वारीपासून सांगतोय तुम्ही गार करा, गरम करा आहे ना. भेंडी तुम्हाला भेंडी, गवार, दोडका, कारला सगळा देऊन टाकतो बाबा. अगदी घेऊन जा उद्या मुंबई जाईपर्यंत तुम्हाला खपायचं नाही म्हणून म्हणतात. ओवनचा डायलॉग आहे, म्हणतात मोठं गार केलं गंमत मध्ये. आणि आपण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश भाऊ आहे उभा समोर मोठ्या हिंमत मध्ये आणि तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये. आणि म्हणून या तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या ठिकाणी मित्रांनो आज तारीख आहे 18. आजपासून बरोबर 7 दिवसानंतर, एका आठवड्यानंतर पांडुरंगाची आषाढी वारी या ठिकाणी आहे. सर्व माझे साधू संत, सर्व माझे वारकरी भाविक त्या पंढरपूरच्या दिशेने आपल्या पायी वारीचं वाटचाल चालू आहे. सर्व वैष्णवांचा मेळा त्या चंद्रभागेमध्ये जमणार आहे. आणि म्हणून ही स्तवन माझ्या पांडुरंगाच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतो. शाहीर ओ बुवा एकाची नांगोरे, विकास शेठ नांगोरे, सचिन दादा म्हणतात मी घोरांकडे जाऊन म्हणतात राग शिकलोय. झोपट पावली घोरांकडे जाऊन राग शिकलोय. त्यांना म्हटलं मी पण बाथरूम मध्ये गावाला जाऊन शिकलोय गाणी बोलायला. आणि घोरांकडे जाऊन त्याला राग आपला एकच शिकलोय, त्याच्यावर काही त्याला जमत नाही. आणि म्हणून स्तवन माझ्या पांडुरंगाच्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे का लक्षात ठेवा.
की माझ्या पंढरीच्या विठुरायाचा आहे महिमा थोर युगायुगे सांभाळी तो साऱ्या विश्वाचा दिन दुबळ्या भक्त जनाना आहे त्याचा आधार. म्हणून कलियुगी चालतो त्याच्याच नावाचा गजर. अरे भविष्य आज तुमची घरी कसोटी मनाला बुवा. आज इथं आहे ना भेंडी आणि गवार नाही बुवा. आज घरी तुमची माझी आणि सुराची आणि तानाची शाहिरी या ठिकाणी जुगलबंदी आहे म्हणून या ठिकाणी समोर आपल्या चरणावरती ठेवतो. माई बापा म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा. वैष्णवांचा देव विठोबा आज रंगणी स्वरूप वंदना 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 तव चरणाला करू वंदना तव चरणाला करू.
संतांचा संग येईल रंग, संतांचा संग येईल रंग, कृपा करा सद्गुरु वंदना, तव चरणाला वंदना, तव चरणाला करू वैष्णवाचा देव विठोबा, वैष्णवाचा देव विठोबा, आज रंगणी स्वरूप वंदना, तव चरणाला करू वंदना, तव चरणाला करू वंदना, तव चरणाला वंदना, तव चरणाला करू. बोल श्री गणपती गजानन देवी अजिरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. बक्षीस आलेलं आहे. खंडायश नृत्य कला पद्धत धोपटवाडी कलियवले शाहीर सन्मानी आमचे माऊली प्रभागाचे धोपट माऊली दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचा बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे खास आजच्या कार्यक्रमासाठी मुंबईमधून आलेले माझे मित्र सन्माननीय सुशीलदादा भलेकर दादांच्या माध्यमातून रोख रुपये 1001 रुपयाचा बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे सप्तस्वरांचा वारसा शाहीर राजेश निकम बुवाचे चाहते खास मुंबईवरून माझ्या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत. कल्पेश शंकर मालप आणि साहिल मोहम्मद मालप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे बहारदार पारितोषिक आलेले आहे. फरमाईश आलेली आहे वेळी झाली राहत तुझ्यासाठी या ठिकाणी. त्याचप्रमाणे विनायक हरिचंद्र भलेकर खास राजेश दादाच्या आवाजासाठी 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेले आहे. शाहीर मानाचा मुजरा करतो मित्रांनो. तर म्हणून मित्रांनो या ठिकाणी कुमार सागर शिगवण निर्मित व प्रणीत शिगवण संकल्पित आम्ही कोकणवासी नमन मंडळ संगमेश्वर सह निर्माता कुमार निलेश डावर, शाहीर गीतकार श्री संदेश मांडवकर, दिग्दर्शक श्री विनायक उर्फ पप्पू घोटन तसेच माझ्या सर्व या कलाकारांच्या माध्यमातून रोख रुपये 501 रुपयाचा बहारदार पारितोषिक आहे. शाहीर मानाचा मुजरा माझे माऊली तुकाराम दादा मालक दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक.
तर मित्रांनो या ठिकाणी संवाद झालेला आहे ना. मोठमोठं गार केलं गंमत मध्ये भेंडी. सागर दादा वेलकर दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आलेला आहे. कोकण एक नंबर. आज काय मित्रांनो, आज आज रात्र आपलीच आहे. उद्या सकाळी मुंबईला पोहोचायचं. 7च्या आत आपली वारीला आपण पोहोचणार. काय होईकीवालं. आणि म्हणून या ठिकाणी शाहिरांचं म्हणणं आहे, म्हणतात मोठं गार केलं गंमत मध्ये. असा भाव मला लय चांगला आहे ना. आता बघू आज गार गरम काय होते तर जरा होऊनच जाऊ दे. आजचा झोमाट उद्या मुंबईत घ्यायला बरा पडेल. पण शाहीर बघाशी तुम्हाला वाटतं आज खरी तुमच्या आणि माझी जुगलबंदी आहे. हे भागातलं जे पब्लिक आहे ना बुवा, तुम्ही गेल्या वर्षी गणपती खंडाळ्यामध्ये मला वाटतं शाहिरांचा कार्यक्रम झाला होता. माझी या ठिकाणी पहिलीच वेळ आहे. आणि सचिन दादांचं स्वप्न होतं बरेच दिवसापासून राजेश बुवांना एकदा तरी खंडाळ्यात आणायचं आणि आज ते पूर्ण झाले मित्रांनो. विषय काय आहे मित्रांनो, शाहिराला बघाशी म्हणतात. शाहीर आहे ना, भेंडी गवार कारला चिवडा सगळा तुम्हाला उद्या मुंबईला पण देतो. पण आज खरी जुगलबंदी आहे तुमच्या माझी दादाची आणि तुरांची बुवा. आज मला बघायचं आहे. आज मला पण बघायचं आहे नक्की गुरांकडे जाऊन शिकलं तरी काय आहे ना. पण मला जरा हे कळत नाही. हे बरोबर इकडे बघा जरा, मला हे कळत नाही. शाहीर आज चांगल्या हुद्द्यावरती नोकरी झाली, एमपीएससी शिकले. लॉकडाऊनच्या नंतर हे नावारूपाला आलं. शिकलं कधी म्हणजे मुंबईला आणि पुण्यात काय गुरा घेऊन गेलं होतं काय माऊली. गुरांकडे जाऊन नंतर राग शिकलो एवढ्या वर्षाचा. आणि राग झाला एकच. काय हो लोकडे माऊली, एका रागाशिवाय काय शिकलंच नाही. एकच राग, एकच राग. तो पण ती परवा काय आहे शाहिरांचा. पण विषय काय मित्रांनो, शाहीर सर्वांना उत्सुकता आहे. राजेश बुवा सोबतचे तुमच्याकडे हिट झाले. तुम्ही म्हणता ना गन कॉपी नाही करत, अभिमानानं सांगतोय. उत्सुकता आहे. 2023, 24 आणि 25 राजेश बुवा सोबत गाजवलं आहे गणांमध्ये. 26 मध्ये काही जोर दिसत नाही. आज अपेक्षा करतो की काहीतरी नवीन घेऊन या म्हणून सांगतोय. आणि माझ्या सोबतच राहणार हे पण तुम्हाला सांगतोय. तुम्ही जरी काला असाल तरी मी मात्र आहे ना चांगल्या पायाचंच आहे. म्हणून बुवा नाव गाण्याचं गोंदायचं गणाला साक्षीदार आय विटनेस शाहीर राजेश निकम. आणि म्हणून सांगतोय बाबा आज काहीतरी घेऊन या चांगला विषय. आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गणाचा. ही सारी माझी धरणी माता प्रबोधित झालेली आहे. आजची तारीख आहे 18 जुलै. काही मोजके 2-2.5 महिने शिल्लक झाले माझ्या विघ्नहर्त्याच्या आगमनाला. आणि म्हणून माझ्या प्रत्येक कोकणवासियांना, या प्रत्येक लेकरांना, प्रत्येक भक्ताला आस लागली बाप्पाच्या आगमनाची. विषय आहे शाहीर गाण्याचा एक आगळा वेगळा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. पूर्ण कराय ये नंबुदरा तुही इच्छा मनाची. मग कधी दिसेल डोळे भरून देवा, अरे कधी दिसेल डोळे भरून ती मूर्ती माझ्या गणाची. मग दर वर्षाला वाट पाहतो मी देवा त्या तुझ्या चतुर्थी सणाची. म्हणून ही इज माय बेस्ट फ्रेंड शाहीर विकास शेठ कांबरे. म्हणून म्हणायचंय कंगना कवर कंगना सजना पुकार तेरा नाम. सजना माझा आहे कुठे बांधून ठेवला. कसं लावलं बघा, गावात ओढून पडत सजना माझा. सजना माझा हिसकाने काढत काम हो यार हिसकाने काढत. शाहीर आज पण सांगते तुम्हाला, आज पण सांगतो बारी आहे शक्ती तुर्याची. जर नमान हिला आणला ते करणार पण नाही. त्यांनी मला तसा वचन, त्यांची बायको आहे मी. आणि नवऱ्याने बायकोला दिलेलं वचन कधी तोडायचं नाही. तर बायकोला दिलेलं वचन जर नवऱ्याने मोडलं तर संध्याकाळी जेवणाचा ताट भेटायचा, नमान करायचा
नाहीतर सगळा सामान बांधून घेऊन सगळे येतात. विषय काय मित्रांनो, प्रत्येक लोककला आपली आहे. या भागात काय नमन होत नाही, काय बोल उघडे बोल माऊली, नमन होत नाही. नमनात जर शक्ती तुला होत नसेल तर शत्रुघ्नात नमन हवाय कशाला, एवढाच माझा, मला काय विरोध नाही. विषय काय, यांना कोणतरी 100 रुपये बक्षीस देणार, गोवा नमन करा, गोवा करणार, आली तुझी पाली आली, पाली बघा दादा पाली, राडा म्हणा तुला मला नाही ऐकला, आम्ही काय मोठ्या केला आलं दाखवतो राडाच करायचं होतं म्हणून म्हणायचंय, आली का गिना कवाली का गिना सच न पुकारे तेरा नाम, बिंदिया ये तेरी बिंदिया देखो मैं सुबह हो शाम. आल्या भाग घ्या, चाली देतो तुम्हाला, सोपा करतो तुमचा काम. हे कंपोजर आहे मोठं, अजय तुमच्या नंतर ह्याचाच नंबर लागतो का लय मोठा कंपोजर आहे. आणि म्हणून बाप्पा, अरे माझ्या प्रत्येक लेकरांना, या प्रत्येक भक्तांना ओढ लागले तुझे ती 14 सप्टेंबरची, कधी एकदा येशील तो दिवस कधी गुजारेल. आणि म्हणून अरे बाप्पा, या साऱ्या भक्तांसोबत आणि या निसर्गाने सुद्धा साक्ष ठेवले तुझ्या आगमनाची. ही सर्व माझी धरणी माता आज प्रकृती झाले तुझ्या आगमनासाठी. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. सजली ही वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा, सांग येणार कधी घरा, देवा बाप्पा लंबोदरा. नभ ढोल वाजवून सांगती पाऊस धारा, तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा. देवा, आणि या भक्तांप्रमाणे हा निसर्ग सुद्धा आम्ही खाता सजलाय 14 सप्टेंबरच्या दिवसासाठी. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4. तुझ्यासाठी गौरी हरा, येणार कधी खरा, देवा बाप्पा लंबोदरा. नभ ढोल वाजवून सांगती पाऊस धारा, तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा. नभ ढोल वाजवून सांगती पाऊस धारा, तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा.
राजेशाच्या जीवनाचा तू आसरा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ हो सजली ही वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा आणि म्हणून या ठिकाणी स्तवन झालेलं आहे. बरोबर बसायला खाली काही भरपूर आपल्याला काय काळजी करायची नाही, दम टाकून काय तो काम करायचा आणि म्हणून या ठिकाणी मित्र स्तवन झालेलं आहे, गण झालेला आहे. आता खरी दिशा आहे, आता खरी जी मजा आहे ती आहे गवळणीची. बरोबर ना? बरोबर. झोपलो काय? झोपलं? कारण मला माहिती ह्या टाळ्या शिक्या बोवा आल्यावर वाचतील, कारण त्याच्याशिवाय त्यांना जर पब्लिक शांत बसणार बोवा पैशावर गारटते. मी सांगतोय तुम्हाला ते बोलणारच नाहीत का आल्यावर काय तिकडनं आवाज आला की आपल्या खोलीत सांगा जाऊन त्याला, कारण ज्याला घटस्फोट तुम्ही पण घेऊ दे, माझ्या भावाला मला सोडायची नाही. हो सध्या भावकीत त्यांना जोरात चालू आहे, पण गेल्या वर्षी वचन दिलं आहे, मी नाही दिला त्यांनी मला दिले. माझ्या बाईला मी सोडायचो, बाई कशी पण असू दे, बाय म्हणतात आगा बाय. नवऱ्यानं बायकोचा थोडासा त्रास सहन करायला लागतो, काय बाय मावल्यानं, बरोबर ना? त्याशिवाय सकाळची न्यारी आणि संध्याकाळच्या जेवण भेटत नाही. म्हणून आता दिशा आहे आगळा वेगळा गवळीचा. शाहीराणा आमचे 4-5 कार्यक्रम मुंबईमध्ये झाले आणि अजून 4 बाकी आहेत मुंबईत, उद्याचा पण आहे. शाहीराणा वेगवेगळ्या पद्धतीच्या गवळणी दिलेल्या आहेत, त्यांना प्रेमात गवळणी दिल्या, पण शाहीराणी कसं मला भाग दिलेला नाही. ए गाण्याचा भाग लाल लाल कलरची वांगडी, वांगडीचा कलर लाल, नाच माझ्या सोबत आल्या बघा लय भारी बोलतात ते. विषय काय राजोदा शाहीराणा गवळणी अनेक प्रकारचे दिल्यात. आजही थोडासा विषय जरा आगळा आणि वेगळा आणलाय, पण शाही गवळ घालायच्या आधी तुम्हाला सांगतोय, ह्याला जरी घालण्याची सवय काय माहितीये काय? हा वाटत कोणी काय टाकला नाही, हा निवद नैवेद्य, त्याच्यावरती दगड मारून तो चिकन अंगावर उडून घ्यायच्या घालण्याची सवय आहे. म्हणून शाही गवळीचा विषय तुम्हाला रुचेल आणि तुम्हाला पचन बुवा असा सांगितला आहे. मित्रांनो गवळ आपल्यासमोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. अहो सांगते मी राधा या कानाची मोठी झाली आता, सांगते मी राधा, सांगते मी राधा या कानाची झाली मोठीच तारा. खेळाया गेला हा होता काना यमुनेच्या तीरा, गोट्या हरवल्यावर कानाच्या रागाचा चढलाय पारा. मग दुरून पाहत होती सारी लीला राधा हिराणीता. विषय कसा आहे? काना आणि त्याची समजली. दरवाजा मोकळा ठेवा, त्यांना ऐकायला जाऊ द्या. आता तुमच्या व्यक्तीत काय म्हणतात काय फुकतील काना तुमच्या येऊन तिथं, त्यांना ऐकायला जाऊ द्या. गोवाना विषय काय मित्रांनो, त्या यमुनेच्या तीरावरती काना आणि त्याची समजली, त्यांचा खेळ चालू आहे. रगोली म्हणू नका, विटीदांडी म्हणू नका, क्रिकेट चेंडूफळी म्हणू नका आणि गोट्या म्हणू नका. हे खेळ मित्रांनो पारंपरिक आहेत. आता आपण जे खेळतो ना त्या गोट्या झाल्या कसल्या आहेत ना, काचेच्या गोट्या आहेत. पण तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत दगड गोट्याने खेळायचा. शास्त्रात त्याचा उल्लेख आहे. तेव्हा चेंडूफळी असेल, विटीदांडू असेल, रगोल असेल, हे पारंपरिक शाही भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून चालणारे खेळ आहेत. त्यातलाच एक खेळ गोट्यांचा होता. विषय काय आहे? राधा सर्व नृत्य पाहत असते,
कानाची सगळी धावपळ चालली, काना पळत 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 चाललाय. तर राधा कानाला वाटेत अडवते आणि काय सांगते, विषय शाहीर गवळीतनं कसा आणलाय, स्वतःवरती वळून घ्यायचा नाही म्हणत विषय का. ऐक रे काल्या घोंगडी वाल्या हो, ऐक रे काल्या, हा माझा काला नाही, माझा किस्सा. राधा कृष्णाला काय म्हणते, ऐक रे काल्या घोंगडी वाल्या, जरा सावरून धर लंगोटी. लहान होता भगवान श्रीकृष्ण, लहान होता, धावतोय पळतोय, आपले लंगोटी सावरतोय. जरा सावरून धर लंगोटी, उद्या खेळाची होईल खोटी. राधा काय म्हणते कानाला, काना धावत पळत चाललायस कुठं, ही लंगोटी सुटत चालली तुझी, ती सावळ आली पाहिजे, मग चाललायस कुठं. ऐक रे काल्या घोंगडी वाल्या, जरा सावरून धर लंगोटी, जरा सावरून धर लंगोटी, उद्या खेळाची होईल खोटी. उद्या तुझ्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. आता काय म्हणते, तेव्हा काना दगडवाट्याने खेळायचा. आता दगडीचा कलर सगळ्यांना माहिती, काही दगड पांढऱ्या रंगाचे असतात, काही दगड तांबड्या रंगाचे असतात आणि काही दगड काळ्या रंगाचे असतात. त्यातली ती गोटी दगड गोटी. पण आता काय म्हणते, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. काढा ह्या धावता धावता लंगोटीतली गोटी तुझी आहे, ती जर पडून गेली तर उद्या तुझ्या खेळाचं कसं व्हायचं. हा शाहीर विषय आहे राधेचा आणि कानाचा. मागच्या वारीत कानाने विषय दिला होता है ना, खाली हलतोय ना गोवकाला. सचिन दादा, आज जो मी विषय माझ्यावर सोडला आमच्या दोघांवरती, त्याचाच विषय आहे. तेव्हा राधा म्हणाली कानाला, परवाच्या वारी शाहीराने गवळण लावली होती, खाली हलतोय ना गोवकाला, पत्त्यावर ढोलतोय मुरलीवाला. म्हणतात त्यांना भलताच नाग म्हणायचा. अरे सल्ला तुमचा नागाला घेऊन मी काय करू, मी करू तरी काय. म्हणतात त्यांना भलताच, कसला भलताच गोवा. मी तुम्हाला परवा पण म्हटलं ना वारी मुंबईच्या, तुमचा दीड एके आहे, अडीच एके आहे का फाकी आहे, तर मला काय त्याने घेण्या त्यादिवशी. पण माझ्या समोर आणलं ना तर त्याला मात्र ठेचल्याशिवाय मी राहणार नाही मित्रांनो. एवढा विषय आहे गवळीचा, म्हणायचा आहे काय, ऐक रे काल्या घोंगडी वाल्या. 1 2 3 4. ऐक रे काल्या घोंगडी वाल्या, ऐक रे काल्या घोंगडी वाल्या, चला सावरून धर लंगोटी, चला सावरून धर लंगोटी, उद्या खेळाची होईल खोटी, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी, गोटी खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी. अरे लंगोट सांगून जर तुझी उद्या तुला गोट्याने परत खेळायचंय. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी, उद्या खेळाची होईल खोटी.
होती माझे बंधू कल्पेशदादा मालक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे होती मगाशी वेळी झाली राहतो तुमच्यासाठी मित्रांनो. आज काय टेन्शनच नाही कारण आजची रात्र पण आपलीच आहे आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे श्री विजयशेठ कुबळेकर कडवई आमची माऊली शक्तिवादी नामवंत शाहीर आमचे आधारस्तंभ आणि आमच्या खऱ्या कलाकारांचा जर भक्कम पाठीराखा कोण असेल तर शाहीर सन्माननीय विजयजी कुबळेकर माऊली दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादूर पुरस्कार आलेला आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. राजदादांचं नाव मलाच घेत नाही ते तर खरी यजमानी आहे. कुबळेकर माऊली आले. अरे वा क्या बात आहे. सन्माननीय शाहीर कुबळेकरची माऊली या ठिकाणी आलेली आहे कारण की शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून फरमाईश नावा शायरी होती वेळीसाठी राहतो तुझ्यासाठी फरमाईश घेतोय आणि मग प्रश्नामध्ये आपण बोलूया. आहे तुझं माझं या जन्माचं नातं आणि विसरू कशी मी काना सांग तुला दिन रात मग अंत नको हा पाहू माझा लवकर जरा तू ये रे अरे मनासारखा तू माझ्या वागरे या राधेसाठी येशील का तू सागरे मनी धरू नको असा रे राधेसाठी येशील का तू सागरे वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी माझे बाबुनी कसलेली गाणं लवकर जरा तू ये माझे बाबुनी कसलेली गाणं लवकर जरा तू ये मनी धरू नको राधेसाठी येशील का तू मनी धरू नको राधेसाठी येशील का सागरे मनी धरू नको समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय विचारत असतो. लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत दिलेला आहे. गेली तगाई 4 वर्ष 2023, 24, 25 आणि चालू वर्ष 26 या 4थ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा शाहिरांवरती विषय दिलेला आहे. समाजाचे सुद्धा बहुतेक माझा हा विषय आता पाठ झालेला आहे परंतु समाजाच्या कानावरती विषय आपल्या देतोय म्हणायचा आहे काय शाहिरांना विषय दिलेला आहे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय. शाहीर खाली विषयाला तुम्हाला बाजू दिले. नारदमुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं आणि अजून त्याच्यामध्ये ऍड केलेली एक बाजू आहे शाहीर की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे. ही सोपी बाजू शाहीर तुम्हाला करून दिली. आज पुन्हा एकदा हा विषय आपल्यावरती सोडतोय. अपेक्षा करतोय बुवा की आज माझ्या विषयाला पुराव्या दिशेने तुम्ही हात घाला. मी शाहीर खोटं बोलणारा माणूस नाही. या रंगमंचावरती शपथ घेऊन सांगतो माझ्या विषयाच्या ग्रंथाचं पण बुवा नाव देऊ नका कारण विषयाचं उत्तरच त्यांना तो आहे. पण माझ्या विषयापर्यंत शाहीर आज पोहोचणार तर आज माझ्या या खंडाळा नगरीमध्ये या माझ्या समाजाचा साक्षीला शाहीर तुमच्या ठिकाणी सत्कार करेल. पण बुवा खोटा बोलायचा नाही आणि म्हणून अगं ट्रिंग 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 माझी सायकल आली म्हणून म्हणायचंय
आधी मायेचा सवाल साधा अहो करा प्रयत्न तुझ्याच्या दादा मग डावा हा लढवायचा नुसता बोल नाही वाढवायचा अवघरी आणि देवघरी नॉनसेन्स म्हणून म्हणतोय अरे नुसता बोल नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा नुसता बोल नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा बोल नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा नुसता बोल नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा ह्या गुरुचरणावर बोध माझ्या कष्टाचा नावा शोधा कालशास्त्रात उभा हो वाद कालशास्त्रात उभा हो वाद नाही तर वाद तुम्ही बरबाद बोलून करा त्या बुद्धाला त्याला खंडा व्हावा सदा आता इतिहास घडवायचा आता इतिहास घडवायचा नुसता बोल नाही वाढवायचा नुसता बोल नाही वाढवायचा तो माझा प्रश्न सोडवायचा नुसता बोल नाही वाढवायचा पण माझा प्रश्न सोडवायचा हो आधी मायेचा सवाल साधा अमुकाला प्रयत्न तुझ्याच्या दादा अहो आधी मायेचा सवाल साधा करा प्रयत्न तुझ्याच्या दादा मग डावा हा लढवायचा मग डावा हा लढवायचा नुसता बोल नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा म्हणून शाहीर नुसता खाली फॉरेवर मूल वाढवायचा नाही आज माझ्या दिशेला सुद्धा हात घालायचा आणि म्हणून मित्रांनो शेवटच्या ठिकाणी होत आहे फरमाईश आलेली आहे मगाशी कोकणाच्या गाण्याची आमचे दादा मला वाटतं मगाशी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा मार्गदर्शन आलेला आहे आणि फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची मित्रांनो योगाला काय बघा गावातला उद्याचे नियोजन आहे प्राणीमित्र ग्रुपने गेल्या वर्षी शाहीर विकास बाबूने माझ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं त्या कार्यक्रमामध्ये म्हटलं आपलं कोकण आहे ज्याला स्वर्गाहून सुंदर कोकण म्हटलं गेलं तर त्या कोकणावरती अनेक शाहिरांनी वेगवेगळ्या पद्धतीने गाणी लिहिलेली आहेत गाणी गायलेली आहेत चला म्हटलं आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न करूया प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्या गाण्याला पहिल्यांदा नाव ठेवणार हज बुवा हेच विकास शेठ तांबोरे आपल्याला हे हसलं होतं माझ्या गाण्याला त्यावेळेस मी आज त्याला असं नाही म्हणत आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी माझ्या गाण्याला नाव ठेवले बुवानी आणि यंदा लोकांना आम्हाला सांगतायत बुवाना गाणं कोकणाचं मला सांगा बुवा गाणं किती भारी म्हणतात बघा शाहीर ही आहे पोचपावती माझ्या प्रामाणिकपणाची ही पोचपावती आहे माझ्या कलेची शाहीर आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू सन्माननीय रुपेशदा धामणे एक छोटीशी भेट वस्तू या शाहिरासाठी दादाच्या माध्यमातून आलेली आहे या ठिकाणी माझे आमचे मार्गदर्शक सन्माननीय एक शब्ददुनियातील उत्कृष्ट असे आयोजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं यावर्षी सन्माननीय शाहीर देवेंद्र शिवन आणि स्वतः मी शाहीर राजेश निकम असा सामना आमचा त्यांच्या घरी या ठिकाणी होणार आहे भडकंब्याला सन्माननीय आमचे बंधू योगेश दादा कनावचे दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहादर या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो फरमाईश आलेला आहे माझ्या कोकणाच्या गाण्याची विषय काय आहे दावादांनी मला तेव्हा शब्द दिला होता मित्रांनो म्हणजे आज बघा म्हणजे कार्यक्रम आहे म्हणून कोणाची बात करतो अशाचा विषय नाही हे गाणे ज्यावेळेस रेकॉर्डिंग पण झालं नव्हतं त्यावेळेस दावादांनी मला एक फोन केला मला म्हटलं राजेश हे गाणं ज्या दिवशी रेकॉर्डिंग करायचा विचार करशील आज साक्षीला एक म्हणून सांगतोय त्या दिवशी हे गाणं कोणाच्याही स्टुडिओत कर ह्या गाण्याला खर्च किती येऊ दे या गाण्याची संपूर्ण स्पॉन्सरशिप ही माझ्याकडून असेल गाणं गायलं आणि माझ्या संबंध कोकणवासियांनी गाणं आचरणावर केलं आज लहान मुलांच्या
काही काही लोक असं म्हणतात बुवा आमचा बाबू तुमचा गाणं ऐकल्याशिवाय जेवत पण नाही म्हणतात आणि म्हणून त्यातला जे भुकमाचा एका इंदा आला आहे त्याला बोलत स्टेजवर शिवांश तर ये तू पाहू तुझी पण झलक जरा होऊन जाऊ दे इथं आणि म्हणून विषय आपल्या कोकणाच्या गाण्याचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं रत्नागिरी माझे जवळ रत्नांची कदगी तुला नमन कदाही महान शृंगाभारी त्यात नाचे संकासूर अबुही मायाळू माती जीवाला लावी हुर हुर खेळता पोनी मंडळ गड चिपळूण मागर संगमेश्वर आता पुढचं गाणं शिवांश बोलेला गावाला माझा भाऊ आहे सागर रोहिलकर त्याचा छोटासा चिरंजीव आहे असगोरी मधून आला गुहागर मधून आणि या गाण्याचा खूप मोठा दिवाना आहे शिवांश एकदा होऊन जाऊ दे चल खेळता पोनी मंडळ गड परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे बाहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे बाहेर घर साक्षात तुझ्या सामिंदर साक्षात तुझ्या सामिंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण ओ परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे माझं कोकण एक नंबर आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी सोनगापार कार्यक्रमाला उशीर पण बराचसा होत झालेला आहे मला वाटतं हॉलपेक्षा मी आज वेळ जास्तच घेतलाय कारण रात्र आपलीच आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य केलं शाहीरनं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो शाहीर तुम्हाला तुमच्या पद्धतीने निश्चित कार्यक्रम जेवढा जोर लावून करताय निश्चित तुम्ही करा तुम्हाला शुभेच्छा देतो या ठिकाणी आपल्या सर्वांची प्रथम फेरीची धन्यवाद